नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आजपासून नवीन वर्ष सुरू झालेलं आहे 2026. तर तुम्हा सगळ्यांना आमच्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज नवीन वर्षानिमित्त मी तुमच्यासोबत एक आमचं छोटंसं रुटीन शेअर करू. तर आता आम्ही रेडी झालेलो आहोत आणि सगळ्यात आधी आपण नवीन वर्षानिमित्त देवदर्शन करायला जाऊया. म्हणजे आज मी गणपतीचं दर्शन घेणार आहे आणि स्वामी समर्थांचं. आणि आपण ते दरवर्षी करतो. हां, तर आम्ही आणि दरवर्षी आमचं करतो. आजचं रुटीन ह्या व्हिडिओने शेअर करू. आम्हाला जे काही कॅप्चर करायला जमेल, कारण आज गर्दी पण असेल राहील खूप, हां. देवळामध्ये, तर जे काही आम्हाला जमेल कॅप्चर करायला ते आम्ही नक्की शेअर करायचा प्रयत्न करू. तर आणि आज खास करून गुरुवार पण आलेला आहे नवीन वर्षानिमित्त. हां. तर आज आपण स्वामी समर्थांचं आणि गणपती बाप्पाचं दर्शन करूया. तर इथे मी पूजेची तयारी करून घेतली आहे, सगळं मांडून घेतलं आणि देव वगैरे सगळे स्वच्छ धुवून पण घेतलेले आहेत. मंदिर वगैरे सगळं साफ करून घेतलं. तर आता जो नैवेद्य वगैरे पण बनवला आहे, मी थोडासा गोड शिरा बनवला आहे, तो आपण नैवेद्य दाखवून पूजा करून आपण पुढची सगळी तयारी करूया. तर इथे आता मी सगळं घरातलं आवरून आजच्या दिवसाची नवीन वर्षाची पूजा केली आहे. देवापुढे दिवा पण लावला आहे आणि आज थोडासा आजच्या दिवसासाठी खास गोडाचा शिरा प्रसाद म्हणून पण बनवला आहे. आणि आता आम्ही सगळं हे पूजा वगैरे आवरून मंदिरात जायला निघणार आहोत. तर आम्हाला मंदिरात जाऊन दर्शन पण घ्यायचं आहे आणि तिथून येऊन वर्क फ्रॉम होम पण आम्हाला करायचं आहे. तर आज आमच्या दोघांचं पण ऑफिस आहे, तर बघूया. आम्ही आता इथे बोरिवलीमध्ये वजिराच्या गणपती मंदिरात आलो आणि खूप लाईन आहे दर्शनासाठी बाप्पाच्या. गर्दीच गर्दी आहे सगळीकडे, जसं की तुम्हाला आता दिसत आहे. इथे खूप गर्दी आहे आज बाप्पाच्या दर्शनासाठी. सगळेच आलेले आहेत नवीन वर्षासाठी. आणि आता इथून आम्ही दर्शन घेऊन बाप्पाचं, आम्हाला बाजूलाच इथे स्वामींचं मठ आहे, तिथे आम्हाला स्वामींच्या मठात पण जायचं आहे दर्शनासाठी. तर आम्ही इथे बाप्पाचं दर्शन घेऊन पटकन स्वामींच्या मठात जाणार आहोत आणि तिथे स्वामींचं दर्शन घेणार आहोत. आता तर इथे स्वामींचं दर्शन होत आहे. इथे पण खूप गर्दी आहे मठामध्ये आणि खूप छान वाटलं आहे स्वामींचं दर्शन घेऊन नवीन वर्षाचं. दर्शनानंतर आम्हाला भूक लागली होती म्हणून आम्ही आता इथे आलो आहे. तर काहीतरी खाऊन घेऊ मस्तपैकी. तर आम्ही आता बनाना लिफ्टमध्ये आलो आहे आणि खूप गर्दी होती मंदिरामध्ये, म्हणजे सगळीकडेच गर्दी आज न्यू इयरमुळे. तर काहीतरी ऑर्डर करतो आम्ही, भूक लागली खूप गर्दीमुळे. सकाळी गेलेलो आता ते दर्शन झालं आणि आज आमचं वर्क फ्रॉम होम पण आहे, आम्हाला घरी जाऊन लॉग इन पण करायचं आहे पटकन. ऑलरेडी झालंय लॉग इन. हां, तर मला पण करायचं आहे आणि पटकन आम्ही काहीतरी ऑर्डर केलेलं खाऊन पुढे प्लॅन करू. इथे मी ऑर्डर केला आहे बेनेडोसा, जो की माझा फेवरेट आहे, आणि कारा डोसा आणि चाय कॉफी. ते आता आम्ही एन्जॉय करतो. माझी पूजा करून झालेली आहे, नैवेद्याचं ताट रेडी करते आणि आम्ही पण जेवायला बसतो. तर मी तुम्हाला आजची पूजा दाखवते. संध्याकाळी जे मंदिरातून मला हार पण मिळाला होता, तो प्रसाद पण मिळालेला मी देवाला दाखवला आहे, तर मी ते दाखवते तुम्हाला. तर ही मी संध्याकाळची पूजा केली आहे आणि हा जो हार आहे हा मला मंदिरातून मिळाला होता, तोच मी आता घरातल्या मंदिराला लावला आणि पूजा करून मी हे नैवेद्याचं ताट रेडी केलं संध्याकाळचं. तर पनीरची भाजी बनवते, चपाती, डाळ भात आणि आजची आपली संध्याकाळची पूजा. मी आता जस्ट माझं ऑफिसचं काम संपवलं आहे. आज खूप ऑफिसचं काम होतं आणि आता खूप भूक लागली, तर आम्ही आता जेवायला बसतो आणि ह्याच नोटवरती आम्ही आमचा व्लॉग एंड करतो आहे. तर तुम्हाला हा आजचा व्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही पण तुमच्या नवीन वर्षाचा पहिला दिवस कसा स्पेंड केला हेही आम्हाला सांगा. आणि पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये लाईफ विथ पुन्मय्या यूट्यूब चॅनलवर. आणि तुम्हाला पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.